सिम्प्लिफाय फर्स्ट प्रॉब्लेम 5√3 प्लस 8√3. तर आपल्याला इथे दोन सर्टचं ॲडिशन करायचं आहे आणि √3 आहे म्हणजे लाईक टर्म आहे. तर याचं ॲडिशन होईल तर आपण यातनं √3 कॉमन काढू शकतो. मग √3 जर आपण कॉमन काढलं आता इथे किती राहील 5 प्लस 8 आणि 5 प्लस 8ची ॲडिशन काय होईल 13 √3. हे झालं याचं ॲन्सर. आता सेकंड प्रॉब्लेम याला सॉल्व करायचा आहे. 9√5 मायनस 4√5 प्लस रूटमध्ये 125. तर 9√5 होईल हे कारण की याचे फॅक्टर्स पडत नाही. मायनस 4√5 प्लस 125चे फॅक्टर्स पडतात म्हणजे 125चे फॅक्टर्स कसे पडेल 125 म्हणजे 5 इंटू 5 2 जार 10 2 25 25 5 जार 125. मग 5 इंटू 25चे 5 इंटू 5. तर याचे फॅक्टर्स होईल 5 इंटू 5 इंटू 5. ठीक आहे. आता इथे होईल 9√5 मायनस 4√5 आणि इथे बघा 5ची एक पेअर पडलेली आहे. तर या पेअरपैकी एक नंबर रूटच्या बाहेर निघेल प्लस 5 रूट आणि एक नंबर रूटमध्ये राहत आहे. आता बघा इथे पण √5 आहे इथे पण √5 आहे इथे पण √5 आहे. तर हे √5 काय होईल कॉमन निघेल. √5 जर आपण कॉमन काढलं तर इथे किती राहील 9 इथे -4 आणि इथे √5 कॉमन काढलं +5. आता 9 - 4 किती होईल 5 आणि 5 + 5 10 म्हणजे याचा आन्सर येईल 10√5. हे झालं आन्सर. थर्ड प्रॉब्लेम 7√48 मायनस √27 मायनस √3. तर आपल्याला या सर्टचं काय करायचं आहे सबट्रॅक्शन करायचं आहे. तर पहिले √48चे आपल्याला फॅक्टर्स पाडावं लागेल. 7√48चे 2 इंटू 48 काय होईल 2 इंटू 24 मग 2 इंटू 2 इंटू 12 मग 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 6 आणि याचे होईल 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 6चे 2 इंटू 3 4 टाइम्स 2 आणि 3 2 2 2 2 इंटू 3 मायनस 27चे पाडायचे आहे फॅक्टर्स. तर 3 इंटू 9 आणि 9चे 3 इंटू 3 आणि मायनस √3. आता काय करावं लागेल या 2ची एक पेअर पडत आहे या 2ची एक पेअर पडत आहे. तर ती पेअर रूटच्या बाहेर निघेल. 7 इंटू ही पेअरपैकी 2 बाहेर आणि या पेअरपैकी 2 बाहेर √3 मायनस ही 3ची पेअर बाहेर निघेल. तर या पेअरपैकी 3 बाहेर निघेल √3 आणि मायनस √3. आता इथे होईल 7 2 जार 14 14 2 जार 28 याचं मल्टिप्लिकेशन 28 √3 मायनस 3√3 आणि मायनस √3. आता इथनं √3 कॉमन निघेल म्हणजे काय होईल इथून √3 कॉमन निघेल. मग इथे राहील 28 √3 कॉमन निघालं -3 आणि इथे √3 कॉमन निघालं तर -1. आता 28 - 3 म्हणजे 25 आणि -1 म्हणजे 24 √3. प्रॉब्लेम 4 √7 मायनस 3/5 √7 प्लस 2 √7. आता या सर्टची ॲडिशन सबट्रॅक्शन करायची आहे.
तर बघा इथे पण √7 आहे, इथे पण √7 आहे, इथे पण √7 आहे. तर आपण √7ला काय करू, कॉमन काढून घेऊ. तर √7 जर कॉमन काढले तर इथे √7 कॉमन निघाले, 1 उरलं, मायनस इथून √7 कॉमन निघाले, 3/5 उरले, आणि इथनं √7 कॉमन निघालं तर 2 उरले. आता काय होईल, 1 आणि 2 ची ॲडिशन होईल 3 मायनस 3/5 √7. आता बघा इथे डिनॉमिनेटरमध्ये 5 आहे, तर इथे डिनॉमिनेटरमध्ये 1 घ्यावं लागेल. आणि आता डिनॉमिनेटर डिफरंट आहे, म्हणजे यांचं मल्टिप्लिकेशन आणि याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. म्हणजे इथे होईल 5 1 जार 5, 3 5 जार 15 आणि मायनस 3 1 जार 3. यांचं मल्टिप्लिकेशन आणि यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन, आणि इथे राहील √7. आता इथे काय होईल, 15 मायनस 3 म्हणजे 12/5 √7, आणि हे ॲन्सर होऊन जाईल. मल्टिप्लाय अँड राईट द ॲन्सर इन द सिम्पलेस्ट फॉर्म. आता इथे आपल्याला या 2 टर्मचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे, 2 सॉर्टचं मल्टिप्लिकेशन. तर आता बघा या इथे √12 आणि √18 याचा ऑर्डर कसा आहे, सारखा आहे. तर हे आपण एकाच रूटमध्ये लिहून घेऊ. म्हणजे कसं लिहावं लागेल, पहिले हे 3 लिहून घेऊ आणि याला एकाच रूटमध्ये लिहून घेऊ, 12 × 18. आता काय करावं लागेल, याचे फॅक्टर्स पाडावं लागेल. पहिले पाडून घेऊ 12चे फॅक्टर. 12चे काय होईल, 2 × 6 आणि 6चे 2 × 3, म्हणजे 3 × 2 6, 6 × 2 12. याच्यानंतर आपल्याला 18चे फॅक्टर पाडावं लागेल. 18चे फॅक्टर काय होईल, 2 × 9 आणि 9चे 3 × 3. तर 3 × 3 9, 9 × 3 18. फॅक्टर्स पाडले. आता आपल्याला काय करावं लागेल, कॉमन फॅक्टर बाहेर काढावं लागेल. तर इथे 2ची पेअर पडली, हा 2 बाहेर निघेल, आणि 3ची पेअर पडत आहे, ही 3ची पेअर बाहेर निघेल, बरोबर आहे. आता 3 आणि 2ची पेअर नाही पडत आहे, तर इथे रूटमध्ये 3 × 2 6 लिहू शकतो. मग आता इथे काय होईल, 3 × 2 6, 6 3 जार 18, म्हणजे याचं मल्टिप्लिकेशन होईल 18 आणि हे √6. हे झालं याचं ॲन्सर. आता सेकंड प्रॉब्लेम, 3 √12 × 7 √15 या 2 सॉर्टचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तर आपण नंबरचं मल्टिप्लिकेशन पहिले करून घेऊ, म्हणजे 3 × 7. आणि आता हे जे रूटमध्ये नंबर आहे याचा ऑर्डर सेम आहे, तर याला आपण एकाच रूटमध्ये घेऊन येऊ. म्हणजे काय होईल, 12 × 15. आता पहिले याचं मल्टिप्लिकेशन करून घेऊ. 7 3 जार 21 होऊन जाईल. आणि आता आपल्याला याचे काय करावं लागेल, फॅक्टर्स पाडावं लागेल. 12चे फॅक्टर्स काय होईल, 2 × 6, 6चे 2 × 3, 3 × 2 6, 6 × 2 12. आणि 15चे कसे पडेल, 3 5 जार 15. झाले फॅक्टर्स. आता इथे हे 21 होईल × ही 2ची पेअर बाहेर निघत आहे आणि ही 3ची पेअर बाहेर निघत आहे, म्हणजे 2 × 3 रूटमध्ये राहील 5. आता याचं मल्टिप्लिकेशन करून घ्या. आता 3 × 2 6, 21 × 6, 3 × 2 6, 6नी 21ला मल्टिप्लाय करा, 6 1 जार 6 आणि 6 2 जार 12, म्हणजे किती,
126 रूट 5. इथे थर्ड प्रॉब्लेम 2/3 मल्टिप्लिकेशन करायचं आहे, म्हणजे 3√8 इंटू √5. तर मग काय करावं लागेल, पहिले 3ला लिहून घ्यावं लागेल आणि दोघांचा ऑर्डर सेम आहे तर एकाच रूटमध्ये लिहून घ्यावं लागेल 8 इंटू 5. मग काय करावं लागेल, याचे फॅक्टर्स पाडावं लागेल. तर 8चे फॅक्टर काय होईल 2 इंटू 4 आणि 4चे 2 इंटू 2 आणि 5चे अजून फॅक्टर पडत नाही, 5 लिहावं लागेल. मग इथे काय होईल 3 आणि इथे बघा 2ची पेअर पडली तर 2 रूटच्या बाहेर निघेल म्हणजे 2 आणि रूटमध्ये आता अजून पेअर पडत नाही तर 5 इंटू 2 किती होईल 10. म्हणजे याचा आन्सर होईल 3 इंटू 2 6√10. प्रॉब्लेम नंबर 4. इथे या 2/3 मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तर आपण नंबरचं मल्टिप्लिकेशन पहिले करून घेऊ. म्हणजे काय होईल 5 इंटू 2 आणि याचा ऑर्डर सेम आहे तर एकाच रूटमध्ये घेऊन येऊ. काय होईल 8 इंटू 8. मग इथे काय होईल 5 इंटू 2 आणि इथे बघा 8ची पेअर पडलेली आहे तर पेअरपैकी एक नंबर रूटच्या बाहेर निघेल 8 आणि मग काय होईल 5 इंटू 2 10 10 इंटू 8 80. हे झालं याचं ॲन्सर. डिवाइड अँड राईट द ॲन्सर इन द सिम्पलेस्ट फॉर्म. आता √98ला आपल्याला √2नी डिवाइड करायचं आहे आणि सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये लिहायचं आहे. काय करावं लागेल √98 अपॉन √2. तर आता बघा दोघांचा पण ऑर्डर सेम आहे 2 आहे तर एका रूटमध्ये घ्यायचं. 98 अपॉन 2. आता इथे 2नी भागितलं डिवाइड केलं तर 2 1 जार 2 4 जार 8 कॅरी 1 18 2 9 जार म्हणजे 2नी डिवाइड केलं तर 49 येईल म्हणजे √49 आणि 49चं रूट किती असते 7. हे झालं याचं ॲन्सर. तर प्रॉब्लेम 2 √125ला डिवाइड करायचा आहे √50नी. म्हणजे कसं लिहावं लागेल √125 अपॉन √50. ठीक आहे. आता याला काय करावं लागेल याचा ऑर्डर सेम आहे तर एकाच रूटमध्ये घेऊन घेऊ म्हणजे 125 अपॉन 50. आता काय करायचं याचे फॅक्टर्स पाडायचे आणि कॉमन फॅक्टर्स कॅन्सल करायचे. तर 125चे फॅक्टर्स कसे पडेल 5 इंटू 25 आणि 25चे 5 इंटू 5 5 इंटू 5 25 25 इंटू 5 125. तसेच आता 50चे पाडायचे फॅक्टर्स 2 इंटू 25 25 इंटू 2 50 आणि 25चे 5 इंटू 5 5 इंटू 5 25 इंटू 2 50. आता कॉमन फॅक्टर कॅन्सल करायचे. आता किती उरले रूटमध्ये 5 अपॉन 2. हे झालं ॲन्सर. √54ला डिवाइड करायचा आहे √27नी. तर लिहावं कसं लागेल √54 डिवाइड बाय √27. ऑर्डर सेम आहे तर एकाच रूटमध्ये घेऊन घ्या. √54 अपॉन 27. आता 27 1 जार 27 2 जार 54 म्हणजे किती येईल √2. हे झालं याचं ॲन्सर. त्याच्यानंतर इथे रूटमध्ये 310 याला डिवाइड करायचा आहे √5नी म्हणजे रूटमध्ये 310 डिवाइड बाय √5. आता ऑर्डर सेम आहे
तर याला एकाच रूटमध्ये घ्या. रूटमध्ये 310 डिवाइड बाय 5. मग काय होईल? आता याला 5ने डिवाइड करून घ्या. 5 6 जार 30 कॅरी 1 म्हणजे 10 होईल. 5 2 जार म्हणजे याला जर 5ने डिवाइड केलं तर 62 येईल. तर हे झालं याचा आन्सर. रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. 3/√5. √5 काय आहे? इररॅशनल नंबर आहे डिनॉमिनेटरमध्ये आणि आपल्याला याला काय करायचं आहे? रॅशनलाइज. तर हा √5 आहे, याला आपल्याला रॅशनलाइज फॅक्टरनी मल्टिप्लाय करावं लागेल, तेव्हा हा रॅशनल नंबर तयार होईल. तर √5चा रॅशनलायझिंग फॅक्टर कोणता होईल? √5. तर √5 इंटू √5 काय होते? √25 आणि 25चं √5 येते. म्हणून 3/√5 इथे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये त्याच्या रॅशनलायझिंग फॅक्टरनी मल्टिप्लाय आणि डिवाइड करावं लागेल. मग आता वर किती येईल? 3√5. 3 इंटू √5चं मल्टिप्लिकेशन 3√5 आणि √5 इंटू √5 √25 आणि 25चं रूट किती होऊन जाईल? 5 होऊन जाईल. तर हा झाला रॅशनल नंबर. प्रॉब्लेम 2. आता इथे डिनॉमिनेटरमध्ये किती आहे? 14. √14 हा इररॅशनल नंबर आहे. आता आपल्याला याला रॅशनल बनवायचा आहे. तर याचा रॅशनलाइज फॅक्टरनी मल्टिप्लाय करावं लागेल. तर √14चा रॅशनलायझिंग फॅक्टर कोणता आहे? √14 याचा आहे. तर √14नी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे काय होईल? 1/√14 इंटू √14/√14. आता इथे बघा, 1नी √14ला मल्टिप्लाय केलं तर रूटमध्ये 14 राहील आणि इथे √14ची दोनदा पेअर निघाली आहे, म्हणजे एक 14 रूटच्या बाहेर निघेल अपॉन 14. तर डिनॉमिनेटर रॅशनलाइज झालं. थर्ड प्रॉब्लेम 5/√7. आता डिनॉमिनेटरमध्ये √7 हा इररॅशनल नंबर आहे आणि आपल्याला याला रॅशनलाइज करायचा आहे. तर काय करावं लागेल? √7ला त्याच्या रॅशनलायझिंग फॅक्टरनी मल्टिप्लाय करावं लागेल. तर √7चा रॅशनलायझिंग फॅक्टर कोणता आहे? √7. कारण की √7 इंटू √7 √49 होईल आणि 49चं √7 होईल. म्हणून आपल्याला काय करावं लागेल? 5/√7 याला मल्टिप्लाय करावं लागेल याच्या रॅशनलाइज फॅक्टरनी, म्हणजे √7/√7. आता इथे बघा, वर 5 आणि √7चं मल्टिप्लिकेशन होईल 5√7 आणि √7 इंटू √7 काय होईल? √49 आणि 49चं रूट किती येते? 7. आणि हे झालं रॅशनलाइज नंबर. त्याच्यानंतर प्रॉब्लेम 4 6/9√3. आता इथे बघा, √3 हा इररॅशनल नंबर आहे, याला आपल्याला काय बनवावं लागेल? रॅशनल बनवावं लागेल. तर √3ला याच्या रॅशनलाइज फॅक्टरनी मल्टिप्लाय करावं लागेल. तर √3ला जर √3नी मल्टिप्लाय केलं तर √9 होईल आणि 9चं √3 येते. म्हणजे याला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल? 6/9√3 इंटू √3चा रॅशनलाइज फॅक्टर आहे √3, म्हणजे √3नी न्यूमरेटरला पण मल्टिप्लाय करावं लागेल आणि डिनॉमिनेटरला पण मल्टिप्लाय करावं लागेल. आता वर बघा किती येईल? 6 इंटू √3 म्हणजे 6√3 होऊन जाईल इथे, आणि इथे 9 लिहिलं. √3 इंटू √3 √9, 9चा रूट होईल 3. आणि आता इथे भाग दिला तरी चालेल. 3 1 जार 3, 2 जार 6, म्हणजे वर येईल 2√3
आणि खाली येईल अपॉन 9. हा झाला रॅशनल नंबर. रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. प्रॉब्लेम 5. 11 अपॉन √3. √3 काय आहे? इरॅशनल नंबर आहे डिनॉमिनेटरमध्ये आणि आपल्याला याला रॅशनलाइज करायचं आहे. तर मग √3ला काय करावं लागेल? रॅशनलायझिंग फॅक्टरनी मल्टिप्लाय करावं लागेल. तर √3 इंटू √3 किती होईल? √9. 9चं रूट येते 3. म्हणजे याच्या रॅशनलाइज फॅक्टरनी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे 11 अपॉन √3 याला याचा रॅशनलायझिंग फॅक्टर कोणता आहे? √3. यानी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करावं लागेल. मग काय होईल? वर 11 इंटू √3 म्हणजे 11 √3 होऊन जाईल आणि इथे खाली √3 इंटू √3 म्हणजे √9 आणि 9चं रूट किती येते? 3. तर हा झाला रॅशनलायझिंग नंबर. रॅशनलाइज द डिनॉमिनेटर.